नेमका अपघात कसा झाला आणि काय हे दृश्य आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तातडीने या ठिकाणी बचाव कार्य करण्यात आलं, मात्र विमानामध्ये विमान खाली कोसळत असतानाच त्याचा स्फोट झालेला आहे। धुराचे लोट, आगीचे लोट या ठिकाणी पाहायला मिळते। अहमदाबाद ते लंडन असं हे विमान डायरेक्ट फ्लाइट असल्यामुळे त्यामध्ये तेवढा फ्युएल देखील असणार। तर विमानाचा हा भाग आपण या ठिकाणी पाहतोय। तर विमानाचे पंख जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर विमानाचा काही भाग हा बिल्डिंग मध्ये अडकलेला आहे। स्फोट झाल्यानंतर अनेक भाग जे आहेत ते इतरत्र विखुरलेले आहेत। हा विमानाचा पंखा जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय। विमानाचा समोरचा भाग जो आहे तो काही वेळापूर्वी आपण पाहिला, एका इमारतीत हा भाग जो आहे तो फसलेला होता। या ठिकाणी अनेक झाडांचं नुकसान झालेलं आहे, अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, हा विमानाचा सुरुवातीचा भाग आहे। हा या ठिकाणी या इमारतीत अडकलेला आहे। तर विमानाचा काही भाग जो आहे तो इमारतीमध्ये अडकलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। इमारतीचा वरचा जो साधारणतः 5 ते 7 मजल्याची ही इमारत असेल आणि या इमारतीमध्ये घुसलेला हा भाग आपण या ठिकाणी पाहतोय। विमानाचे विंग्स जे आहेत ते देखील या ठिकाणी पडलेले आहेत। तर शेवटचा म्हणजे विमानाचे व्हील्स जे आहेत ते सुद्धा या इमारतीवर या ठिकाणी अडकलेले पाहायला मिळत आहेत। तर विंग्स हे खाली पडलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी केलं जातंय। या अपघातात विमानातले प्रवासी तर जखमी झालेले आहेतच। तर विमानाच्या आतली ही दृश्य ज्यावेळेला विमान खाली येत होतं, क्रॅश होत होतं, त्यावेळेचा हा एक व्हिडिओ या ठिकाणी कोणीतरी काढलेला आहे। तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं त्यावेळेची ही दृश्य, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे। कूलिंग ऑपरेशन या ठिकाणी झालेलं आहे। तर विमानाचा काही भाग जो आहे तो या इमारतीमध्ये वरच्या भागात म्हणजे हे विमान कशा प्रकारे अडकलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। तर विमानाचे विंग्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर विमानाचे व्हील्स जे आहेत ते सुद्धा वरती इमारतीच्या वरच्या भागामध्ये अडकलेले आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतो। विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्यानंतरची ही दृश्य आहेत। विमानात स्फोट झाला आणि आग, धुराचा लोट दिसत होता, मात्र विमानाचा काही जो भाग आहे तो या इमारतीमध्ये अशा प्रकारे अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। याच ठिकाणी विमानाचे विंग्स जे आहेत ते खाली पडलेले आहेत। तर व्हील्स हे देखील इमारतीमध्ये या ठिकाणी अडकलेले पाहायला मिळत आहेत। हे विमान जे आहे ते या इमारतीला धडकलेलं आहे, त्यानंतर स्फोट झालेला आहे। मोठे आगीचे लोट जे आहेत ते या ठिकाणी सध्या भडकलेले एक व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आला होता। तर ही ती दृश्य ज्या ठिकाणी अपघात झाला। तर हे विमानाचे विंग्स आहेत। विमान ज्या ठिकाणी कोसळलं म्हणजे क्रॅश झालं आणि त्यानंतर हे विंग्स या ठिकाणी पडलेले आहेत। तर विमानाचा अर्धा काही जो भाग आहे तो इमारतीमध्ये अशा प्रकारे अडकलेला आहे। विमान खाली आलं आणि रहिवासी भागामध्येच हे विमान कोसळलेलं आहे। इमारतीच्या काही भागामध्ये हे विमानाचे काही अवशेष जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एअर इंडियाकडून सध्या आपत्कालीन फोन क्रमांकही जारी करण्यात आलेला आहे। आपत्कालीन मदतीसाठी, या अपघाताच्या माहितीसाठी सध्या एअर इंडियाकडून देखील आता पावलं उचलली जात आहेत। सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। क्रॅश झाल्यानंतर सध्याची काय स्थिती आहे, कशा स्वरूपात हे विमान या ठिकाणी अडकलेलं आहे, या विमानाचे अनेक पार्ट्स जे आहेत ते इतरत्र विखुरलेले आहेत। या विंग्स असतील, त्याचप्रमाणे विमानाचे अनेक भाग या इमारतीवर आदळले, स्फोटही झालेला आहे। यात इमारतीचंही नुकसान झालेलं आहे, आजूबाजूच्या झाडांचंही नुकसान झालंय, तर अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। सध्या ही दृश्य, हा फोटो सध्या समोर येतोय। त्यामध्ये विमानाचा हा भाग अडकलेला आहे बिल्डिंगच्या इथे, ते आपण या ठिकाणी पाहतोय। 242 प्रवाशांना घेऊन जाणारं अहमदाबाद ते लंडन असं हे विमान क्रॅश झाल्यानंतरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। एअर इंडियाचं हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि त्यानंतर धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत होते। कूलिंग ऑपरेशन या ठिकाणी आता सध्या केलं जातंय, मात्र या संपूर्ण परिसरामध्ये विमानाचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विमानाचे विंग्स, त्यानंतर विमानाचा अर्धा अडकलेला भाग जो आहे तो वर पाहायला मिळतो।
अपघातग्रस्त विमानामधले प्रवासी आहेत भारतीय आहेत 169, ब्रिटिश नागरिक आहेत 53, पोर्तुगीज होते 7, कॅनेडियन 1, यामध्ये 2 नवजात बालकं, 11 लहान मुलं, 217 प्रौढ नागरिक असे मिळून एकूण 242 प्रवासी होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या फ्लाईटमधून प्रवास करत होते। विमानामध्ये एकूण 10 क्रू मेंबर होते आणि 2 पायलट्स होते। दौरान ये घटना हुई है और ये दुर्घटना में आप देख भी सकते हैं कि सारे जो प्लेन है उसके हिस्से यहाँ पर गिरे हुए दिखाई दे रहे हैं। साथ ही साथ उसका जो पिछला हिस्सा है वो पिछला हिस्सा भी हम देख सकते हैं कि किस तरीके से प्लेन यहाँ पर आया और आने के बाद उसका एक हिस्सा यहाँ पर हमें देखने को मिल रहा है और उसके बाद करीबन 300, 400, 500 मीटर की दूरी पर उसका जो अगला हिस्सा है, जो दृश्य हमने देखे जहां पर सिर्फ और सिर्फ डेड बॉडीज थी और वहां पर जो हॉस्टल थी, उन हॉस्टल में सिविल हॉस्पिटल के जो स्टाफ थे, डॉक्टर्स थे, वो लोग भी वहां पर फंसे हुए हमें मिले। वहां पर लोगों को रेस्क्यू किया गया, जिन लोगों को बचाया जा सकता था उनको बचाने की कार्रवाई जो है वो की जा रही है। साथ ही साथ जो लोग वहां पर झुलस गए थे उन लोगों को भी जो है वो वहां से निकालने की प्रक्रिया करके उनको हॉस्पिटल पहुंचाने की जो पूरी प्रोसेस है वो प्रोसेस की। आणि आताची महत्त्वाची बातमी, एअर इंडियाचं विमान मुलांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलंय। बीजीएम मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं। एअर इंडियाचं हे विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलेलं आहे। बीजेएम मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं आहे